सकाळी मस्त आयता पैता नाश्ता करून इथं माझं चाललेलं थोडेफार वॉक करायचं काम आणि मुलांना ह्या PVPच्या ज्या लाईट्स आहेत त्या सगळ्या चालू करायच्या असतात त्या बंद केल्या. त्यानंतर इथं आमच्या मदर इंडियाचं चाललेलं पिकलेले आंबे साईडला काढायचं आणि जे मी आणलेले होते गावावरनं कच्चे आंबे ते पिकत घालायचं काम. वहिनीबाई म्हटल्या दीदी आईस्क्रीम बनवूयात म्हणून आम्ही इथं कस्टर्ड विथ मँगो आईस्क्रीम बनवत होतो. तर सगळ्यात आधी इथं दूध गरम करायला ठेवलं आणि कस्टर्ड पावडरमध्ये दूध घातलं. छान असं मिक्स करायचं आणि दुधामध्ये ही पावडर छान शिजवून घ्यायची. 5 मिनटामध्ये छान ठीक होते ती. त्यानंतर म्हटलं चला आपण आंब्यातली कोय काढून घेऊया. पण दिसतं तसं नसतं. व्हिडिओमध्ये 1 मिनटामध्ये आपण बघतो की हे काढतात, पण मला हे काढायलाच 5 ते 10 मिनटं गेली. ह्यातली कोयच सेपरेट होत नव्हती. पटकन कशीबशी मी काढून घेतली. खायला तर आंबा एकदम जास्त गोड होता. कोय खाऊन घेतली. तोपर्यंत इथं शुगर आम्ही काय ॲड केलेली नव्हती. शुगर कॅरमलाइज करून घेणार होतो, पण ती काही प्रॉपर कॅरमलाइज झालीच नाही. तशीच आम्ही याच्यामध्ये टाकून घेतली आणि मस्त असं मिक्स केलं आणि थोडंफार हे कस्टर्डचे होतं ते थंड करून घेतलं. त्यानंतर या सगळ्या आंब्यांमध्ये फिल करून घेतलं आणि जोपर्यंत हे मँगोचं आईस्क्रीम सेट होत नाही तोपर्यंत मुलांना काही दम निघणार नाही आहे. जवळपास याला 7 ते 8 तास लागतील आईस्क्रीम सेट होण्यासाठी. तोपर्यंत मी छान युगसोबत टाईम स्पेंड केला. खरंच खूप जास्त क्यूट आहे तो. त्यानंतर सगळी मंडळी इथं जमा झालेली होती कारण आमच्या युगचं करायचं होतं फर्स्ट मँगो इटिंग सेलिब्रेशन. तर मस्त असं त्याने आंबा देखील खाल्ला पहिला त्याचा. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये म्हटलं चला वहिनीबाईंना थोडीशी हेल्प करूयात. बसून बसून पायात घ्यायला लागलेला. मस्त असा आमरस बनवला. त्यानंतर रात्रीपर्यंत मँगोचं आईस्क्रीम देखील सेट झालेलं होतं. मस्त बनलेलं होतं आईस्क्रीम. तर चला असा होता माझा आजचा दिवस.